आपल्यासोबत खासदार वर्षाताई गायकवाड आहेत. ताई, आपल्यासोबत खासदार वर्षाताई गायकवाड आहेत. निशिकांत दुबेंना तुम्ही जाब विचारला, जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या, काय घडलं? असं आहे की ज्या तऱ्हेने बेताल वक्तव्य एका खासदाराकडून येतात, मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा द्वेष केला जातो, महाराष्ट्राबद्दल ज्या तऱ्हेने बोललं जातं की महाराष्ट्राची औकात काय, महाराष्ट्राला आम्ही पैसे देतो, पटक पटक्के मारेंगे. आम्ही शोधत होतो की ते लोकसभेमध्ये आम्हाला कधी भेटतात. आम्ही आज काल 15 खासदार, ज्याने 3 महिला आम्ही पुढे होतो, आमचे पुरुष, आम्ही चाललो होतो जय जय महाराष्ट्र माझा आहे गाणं गात. आणि आम्ही बीजेपीच्या आहेत त्याच्यावर विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत, ते नव्हते. मग आम्हाला ते बाहेर लॉबीमध्ये भेटले. मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण कसं बोलू शकता, जो महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता, मराठी भाषाची मायबोलीच्या बद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता. आणि ज्या तऱ्हेने तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळताय, ही बेताल वक्तव्य करताय, तुम्हाला माफी मागायला पाहिजे महाराजांनी आणि जय महाराष्ट्र बोला. ते एवढे घाबरले की ते बोले जय महाराष्ट्र ताई, आणि ते तिथून त्या ठिकाणी त्यांनी पाय काढता घेता मी कोणाचं काय करत नाही करत. पण आमचं म्हणणं आहे की दिल्लीच्या नेत्यांना पण आम्हाला सांगायचं आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला पण आम्हाला नम्रपणे एक गोष्ट सांगायची की दिल्लीचे पण तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जर तुम्ही अस्मितेला, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जर कोणी ठेच पोहोचवण्याचं काम करेल, त्यावेळेला महाराष्ट्राच्या आम्ही भगिनी त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम करू, आमचे बंधू आवाज उचलण्याचं काम करतील. आणि त्या लॉबीमध्ये खरं तर आम्ही कोणत्याही पत्रकारांना सांगितलं नव्हतं. मी तर खरं धन्यवाद करते पत्रकारांची, ज्या ठिकाणी उभे होते लॉबीमध्ये, त्या पूर्ण लॉबीमध्ये ते कॅन्टीनपर्यंत जय महाराष्ट्राचा आवाज एवढा मोठा होता, त्या पूर्ण परिसरात एवढा होता की कॅन्टीनमधले सगळे खासदार पळत आले, तिकडे सगळे पत्रकार पळत आले. काय झालं काय एक्झॅक्टली. आम्ही म्हटलं महाराष्ट्र जय आणि हमेशा राहणार. आणि एक मेसेज मला या ठिकाणी सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि महाराष्ट्राकडे जर तुम्ही बघणार तर आम्ही त्या ठिकाणी सातत्याने आवाज उचलण्याचं काम करतो. राज ठाकरेंनी सुद्धा कौतुक केलेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरती निशिकांत दुबे असं म्हटले की आम्ही तुम्हाला पटक पटक्के मारू. खरं दम आहे का निशिकांत दुबेमध्ये? जे आम्ही तर त्याला काल बोलून समोर उभं राहून विचारलं ना की पटक पटक्के मारा, तुम्ही आम्हाला विचारा, दाखवा आम्हाला पटक पटक करून. का कोणाला बोलता तुम्ही, महाराष्ट्रातल्याबद्दल बोलता? अशा तऱ्हेने जे वाक्य वापरली जातात ना, तुम्हाला कोणाला अधिकार नाही महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा. आणि यापुढे महाराष्ट्राबद्दल बोलता महाराष्ट्रात पाऊल पण टाकू देणार नाही, मुंबईमध्ये पाऊल टाकू देणार नाही. पाहतो की निशिकांत दुबे यांना मुंबईमध्ये पाऊल टाकू देणार नाही असा थेट इशारा वर्षा गायकवाडांनी दिल्याच पाहिलं होते. कॅमेरा पर्सन राकेश कुमार स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.